छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक विचारांचं वादळ उठलंय। धमक्या, गुंडगिरीची भाषा सुरू आहे आणि हा सगळा प्रकार खरं तर गंभीर आहे। आपलं प्रॉपर्टी आहे त्याच्यावर इतरांना बोलायचा जणू अधिकारच नाही। इतिहासाची अधिक मोडतोड आता परवडणारी नाही। सत्य की जय हो। मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक विचारांचं वादळ उठलंय। खरं तर त्याच्यावर एक सत्य संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं तर महाराष्ट्र काय, देश काय आणि जग काय, सर्वत्र आपल्याला इतिहास काळापासून एक वादाची परंपरा चालत आलेली दिसते। महाराष्ट्राला तर वैचारिक वादळ ही नवीन गोष्ट नाहीच। याचं कारण इथे साधारणतः दोन विचारांच्या छावण्या आहेत, त्याच्यामध्ये सातत्यानं संघर्ष झालेले आहेत आणि त्या संघर्षातून एक सुसंवादी अशी नवीन भूमिका सुद्धा पुढे येत राहिलेली आहे। आपल्याकडे असं म्हटलं गेलंय की वाद झाले पाहिजेत। वाद म्हणजे काय असतं? या वादांमध्ये तत्वज्ञानात्मक भूमिकेतून माणसं विशिष्ट घटित घटना, इतिहास, विचार यांच्या संदर्भात आपल्याला समजलेलं जे दर्शन आहे, जे तत्वज्ञान आहे, जो दृष्टिकोन आहे, त्याच्यातून भूमिकांची मांडणी करत असतात। आणि ही अर्थातच एकसारखी असणार नाही। आपण ज्या तत्वज्ञानाला मानतो त्यानुसार आपली त्या इतिहासाकडे बघण्याची, त्या विचारांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी असू शकते आणि इतिहासामध्ये अशा विविध दृष्टिकोनातून सातत्यानं मांडणी झालेली आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण खुद्द उदाहरण घेतलं तर या पद्धतीनं आपल्याला इतिहासाची मांडणी ही वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात, वेगवेगळ्या भूमिकांमधून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून झालेली दिसते। म्हणजे एखाद्या इतिहासाच्या पटासंदर्भात, इतिहासाच्या कालखंडासंदर्भात जर आपल्याला अधिकाधिक ज्ञान उपलब्ध करून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या पैलूतून कशा पद्धतीनं अभ्यास केला जातो, केला पाहिजे हे समजून घ्यावं लागतं। वादे वादे जायते तत्वबोध। तत्वबोध व्हायचा असेल तर वादविवाद झाले पाहिजेत, खल झाले पाहिजेत आणि त्याच्यातून एक सम्यक असं तत्व आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ही अभ्यासाची, ही ज्ञानाची एक परंपरा राहिलेली आहे। परंतु अलीकडे महाराष्ट्रात मात्र या ज्ञान परंपरेला गालबोट लावली जात आहेत। ही ज्ञान परंपरा नाकारून एक अरेरावीची, शिवीगाळीची, हुकुमशाहीची, आम्ही जे म्हणू तेच सत्य हे म्हणण्याची प्रथा सुरू झालेली आहे आणि याच्यातून धमक्या देण्यापर्यंतच संपूर्ण गोष्टी आज महाराष्ट्र अनुभवतोय, पाहतोय। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आज अर्वाच्यपणे धमक्या, गुंडगिरीची भाषा सुरू आहे आणि हा सगळा प्रकार खरं तर गंभीर आहे। आणि गंभीर याच्यासाठी कारण हा शिवीगाळ करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतलाय ते महाराष्ट्र सरकारमध्ये नुसते आमदार नाहीत तर मंत्री असलेले संजय गायकवाड यांनी काही विधानं आपल्याला केलेली दिसतात। आता ही विधानं करत असताना ती अत्यंत गंभीर आहेत। याचं कारण ती ज्या पद्धतीनं केली गेलेली आहेत त्याच्यामध्ये एक गुंडगिरीचा संपूर्ण आवेश आहे। जीभ हसडून टाकूत याच्यासारख्या धमक्या आहेत। लेखक पानसरे यांच्याबद्दल त्यांचं काय झालं ना, म्हणजे जणू काही खुनाचं समर्थन होईल या पद्धतीची विधान आहेत आणि म्हणून हे सर्व प्रकरण खरं तर एका गंभीर वळणापर्यंत निश्चितपणे येऊन पोहोचलेलं आहे। शिवाजी महाराजांबद्दल असे वेगवेगळे मतप्रवाह ही सुद्धा एक मोठी परंपरा ही आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला राहिलेली दिसते। शिवाजी महाराज हे काहीतरी आपलं संचित आहे, आपलं प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर इतरांना बोलायचा जणू अधिकारच नाही या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चर्चा झालेल्या नव्हत्या। शिवाजी महाराजांचा इतिहास वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेतलेला होता आणि तो घेणं ही खरं तर काळाची गरज आहे। याचं कारण असं की शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांच्या आज्ञापत्रातून आपल्याला शिवाजी महाराज समजतात। शिवाजी महाराजांनी ज्या मोहिमा
केल्या, त्यांनी जे शौर्य गाजवलं, त्यांनी जो मुत्सद्दीपणा दाखवला, या सर्वांमधून आपल्याला व्यक्त होणारे शिवाजी महाराजांचा विचार आणि कार्य हे वेगळं आपल्याला राहिलेलं दिसतं. आणि म्हणून शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातल्या माणसांचा मानबिंदू आहे, त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची एक आपुलकी ही महाराष्ट्रातल्या माणसांना आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा प्रयत्न याच महाराष्ट्रामध्ये आपल्याला केलेला दिसतो. शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील तर कोणती कोणती पुस्तकं आहे असं आपण सहज पाहिलं तर पुस्तकांची एक मोठी यादी येते. त्या पुस्तकांमध्ये वैचारिक लिखाण केलेली पुस्तकं आहे, इतिहासाच्या परिप्रेक्षातून पाहून छत्रपती शिवाजींबद्दल लिहिलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर जसं वैचारिक लेखन केलं गेलं तसे असंख्य लेख लिहिले, नंतर त्या लेखांचा संग्रह करणारी पुस्तकं आलेली आहेत. कादंबऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलेल्या आहेत, कथा शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ललित साहित्य असेल ते शिवाजी महाराजांवर लिहिलं गेलं, आणि त्याच्या आधी एक वैचारिक साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं गेलं. शिवाजी महाराजांची चरित्र ही वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लिहिलेली दिसतात. आणि ती लिहिण्याची एक मुभा आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होती, परंतु आता जुनच लिहिलेलं वादग्रस्त आपल्याला बनताना दिसतंय. ही महाराष्ट्राच्या ज्ञान संस्कृतीला गालबोट लावणारी निश्चितपणे घटना आहे. आणि म्हणून याचा गांभीर्यानं विचार आपल्याला सगळ्यांना केला पाहिजे. काय दिसतं चित्र महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या लिखाणाबद्दल, ज्याला आपण 19वे शतक म्हणतो, म्हणजे आधुनिक युगाची सुरुवात आपल्याकडे झाली असं मानलं जातं. या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हा विचारांचा आचारांचा केंद्रबिंदू आपल्याला राहिलेले दिसतातच ना. म्हणजे एक काळ होता, आपण जर पाहिलं म्हणजे सभासदाची बखर आहे जी छत्रपती शिवरायांबद्दल काही एक भाष्य करते. जदुनाथ सरकार यांनी शिवाजी आणि त्यांचा काळ नावाचं पुस्तक आपल्याला लिहिलेलं दिसतं, ज्याच्यातून आपल्याला शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व समजून घेता येतं. सत्यशोधक चळवळीचे समर्थक नेते असणारे कृष्णराव अर्जुनराव केळुस्कर, केळुस्कर गुरुजी आपण म्हणून ज्यांना ओळखतो, महाराष्ट्रामध्ये मराठीमधलं पहिलं शिवचरित्र हे केळुस्कर गुरुजींनी आपल्याला लिहिलेलं दिसतं. सेतू माधवराव पगडी आहेत, त्यांनी इतिहासाच्या परिप्रेक्षातून शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलेलं दिसतं, जे नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचंच आपल्याला कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक लिहिलेलं दिसतं. आणि त्यांच्याच बरोबर त्यांनी 88 साली पुस्तक लिहिलं आणि 1989 मध्ये प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, ब्राह्मणी की महमदी असं पुस्तक आपल्याला लिहिलेलं दिसतं. म्हणजे एक सलग शिवचरित्र समजून घ्यायचंय, शिवाजी महाराजांच्या कार्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, विश्लेषण समजून घ्यायचंय, तर ही पुस्तकं आपल्याला सहाय्यभूत होतात. याचबरोबर आपल्याला कॉम्रेड श्रीपाद अब्रुल डांगे यांनी 12 त्यांच्या लेखांचं पुस्तक आहे शिवाजी तुमचा आणि आमचा, किंवा प्रबोधनकार ठाकरेंचं दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक आपल्याला दिसतं, किंवा शेतकरी नेते शरद जोशी, दिवंगत शरद जोशी यांनी शेतकऱ्याचा राजा शिवाजी आणि त्याचा काळ, म्हणजे त्यांची भाषण आहेत शिवाजी महाराजांवरची, ते एकत्रित करून पुस्तक आपल्याला आलेलं दिसतं. हे सांगायचा हेतू इतकाच की शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळ्या भूमिकांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण 19वे शतक आणि खुद्द शिवकालापासून आपल्याला होत आलेलं दिसतं. केळुस्कर गुरुजींनी जे शिवचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये गुरुपदाचा बद्दल भाष्य आहे, शिवाजी आणि तुकाराम महाराजांच्या नात्याबद्दलचा प्रश्न हा सर्व चरित्रामध्ये आपल्याला आलेला दिसतो, पहिल्यांदा आलेला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला सेतू माधवराव पगडी यांनी इतिहास काळामध्ये एक नैतिक दृष्टिकोनातून मुत्सद्दीपणाने शिवाजी महाराजांनी कसं काम केलं याच्याबद्दल ते भाष्य करताना दिसतात. आपण जर शरद पाटलांसारखे प्राच्य विद्या पंडित घेतले तर त्यांनी शिवाजी महाराजांकडे अत्यंत एक वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जात्यांतक लोकशाही क्रांतीसाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी काय प्रकारे कार्य केलं याच्यावर ते आपल्याला प्रकाश टाकताना दिसतात.
शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचा राजा शिवाजी याच्यावर आपल्याला भर देऊन शिवाजी महाराजांबद्दलचं लिखाण आपल्याला म्हणजे अशी एक ना अनेक पुस्तकं मराठी भाषेमध्ये ही आपल्याला उपलब्ध असलेली दिसतात आणि ज्याच्यातून आपण शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व समजून घेऊ शकतो. परंतु ही तुम्ही जरी पुस्तकांची शीर्षक पाहिली तर त्याच्यातही लेखक कुठल्या दिशेनं मांडणी करतोय आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तुम्ही जर शिवाजी कोण होता हे पुस्तक पाहिलं म्हणजे शिवाजी महाराज नेमके कोणासाठी काम करत होते, ते रयतेचे राज्य कसे होते, त्यांची महसूल पद्धती कशी होती याबद्दलचं संपूर्ण विश्लेषण हे कॉम्रेड गोविंद पानसरे तुम्हाला करताना दिसतील. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, ब्राह्मणी की महमदी, म्हणजे हे संपूर्ण शिवचरित्र जे शिवकाळ आहे केवळ धार्मिक युद्धाचा नाही तर इथे जाती व्यवस्था समाजामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना करावा लागलाय याच्यावर भर आपल्याला दिलेला दिसतोय. राजा शिवछत्रपती म्हणजे राजे म्हणून त्यांचं मोठं काम काय आहे या पद्धतीची मांडणी म्हणजे एक शीर्षक हे सुद्धा पुस्तकाचा आशय आपल्याला सांगताना दिसतं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शिवचरित्र शिवाजी महाराजांचा इतिहास याच्याबद्दल आपण बोलतोय आणि महात्मा फुल्यांबद्दल आपल्याला बोललंच पाहिजे. याचं कारण असं की शिवाजी महाराजांच्या बद्दल पहिला पोवाडा लिहिण्याचं काम आणि नुसता पोवाडा नाही तर खरं शिवचरित्र लोकांना सांगणारा पोवाडा मराठी भाषेत पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला लिहिलेला दिसतो. त्यांनी त्या पोवाड्यामध्ये प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत त्याच्यातूनही आपल्याला शिवचरित्राकडे ते कसं पाहतायत हे लक्षात येतं. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, म्हणजे माशाला पोहायला शिकवावं लागत नाही, त्याला गुरुची आवश्यकता असत नाही. तसं शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव नव्हते याच्याकडे महात्मा फुले पोवाड्यातून आपल्याला लक्ष वेधताना दिसत आहेत. महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांचं जे संपूर्ण पोवाडा लिहिला, महात्मा फुल्यांच्या दृष्टीनं शिवाजी महाराज कोण आहेत, कुळवाडी कुळभूषण हे शेतकऱ्यांचा राजा आहे, आमच्या कुळाचा राजा आहे आणि त्याचं आमचं भूषण आहे छत्रपती शिवाजी महाराज या पद्धतीचा संपूर्ण पोवाडा हे त्यांनी आपल्याला लिहिलेला दिसतो. तर आता सध्या आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या नावावर एक वाद सुरू आहे. पण हा वाद कसा आहे, आपण आतापर्यंत पाहतोय शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं गेलंय आणि आधुनिक काळामध्ये लिहिलं गेलंय आणि आत्ताचे अभ्यासक व्याख्याते हेही शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलचं लेखन त्यांच्या हयातीपासून आजपर्यंत सुरू आहे, एक अखंड प्रवाह ज्ञानाचा सुरू आहे. परंतु आत्ता जो वाद आमदार आणि मंत्री असलेल्या संजय गायकवाडांच्या निमित्तानं उत्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये मात्र वादाची एक भलतीच तऱ्हा आपल्याला दिसते. म्हणजे वाद कशासाठी चाललाय की शिवाजी महाराजांचं कार्य कोणत्या कार्यावर भर द्यायचा. शिवाजी महाराज फक्त धर्मप्रतिनिधी होते, समाज संपूर्ण दुरुस्त करणारे होते, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं, स्त्रियांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, पर्यावरण राखण्यासाठी काय केलं, याच्यात मतांतर ही होत आली आहेत. पण आत्ताचा वाद एका विचित्र पातळीवर चाललेला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का? मला असं वाटतं एक सत्यशोधक म्हणून, महात्मा फुल्यांच्या विचारांची वारसदार म्हणून मुद्दा खरं तर शिवाजी महाराजांच्या या सगळ्या अभ्यासामध्ये एकेरी भाषेचा नाहीच आहे. हा वाद कोणता आहे, भाषा कोणती हा नंतर मुद्दा येतो, पण शिवाजी कोण होता असा प्रश्न उपस्थित करून महाराजांबद्दलची काय मांडणी केली आहे हे अधिक महत्वाचं आहे. त्याच्यात लिहिला गेलेला आशय हा तितकाच महत्वाचा आहे. पण आशय डब्यात बासनात गुंडाळून टाकायचा आणि फक्त शीर्षकावर खेळ करायचा, भांडणं करायची, धमक्या द्यायच्या, मंत्रिपदाचा हा जणू काही गैरवापर चाललाय अशी शंका शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण होईल असं वातावरण आज आपल्याला दिसतंय. आणि प्रकाशक आत्ता एक असणारे प्रशांत अंबी
यांचं आणि आमदार साहेबांचं संभाषण जे रेकॉर्ड झालंय आणि जे माध्यमांनी दाखवलंय, आपण सगळ्यांनी ते ऐकलंय आणि ती भाषा काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ही भाषा गंभीर आहे आणि या भाषेतून, या वादातून काही गंभीर मुद्दे आपल्या पुढे आलेले आहेत. आता मुळात शिवाजी कोण होता हे पुस्तक जे कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलंय ते 88 सालामध्ये म्हणजे 1988 मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्या सालापासून या पुस्तकाच्या संदर्भात वाद हे झालेले आहेत, पण ते वाद आज ज्या थराला होत आहेत त्या पद्धतीचे आपल्याला झालेले दिसत नाही. पुस्तकातल्या आशयाबद्दल मतभेद असू शकतात, पुस्तकातला आशय हा चुकीचा आहे, कुठले पुरावेत याची चर्चा, याचा कल हा होऊ शकतो, पण चर्चा त्या पातळीवर नेलीच गेलेली नाही. 1988 साली हे पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं, ज्याचे प्रकाशक खुद्द कॉम्रेड गोविंद पानसरे होते. कोल्हापूरमधनं हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं आणि या पुस्तकाच्या 3000 प्रती 1988 साली प्रसिद्ध झालेल्या आहेत. 1988 मध्येच लगेच परत 3000 प्रती काढावी लागली, म्हणजे 1988 मध्ये 6000 पुस्तकं छापली गेली, वितरित झाली, लोकांनी ती वाचली, ती त्यांना आवडली, म्हणून मागणी वाढत गेलेली आहे. 1998 मे मध्ये 3000, पुन्हा सप्टेंबर मध्ये 5000, 1989 मध्ये 5000, पुन्हा 1990 मध्ये 5000, 1990 मध्ये 1000, 1991 मध्ये 5000 या आवृत्त्या निघालेल्या आहेत एकट्या कोल्हापूरवरनं. या आवृत्त्या प्रसिद्ध होत राहिल्या. या केवळ मी कोल्हापूर मधल्या सांगते आणि याच्या व्यतिरिक्त कॉम्रेड पानसरेंनी पुस्तकात स्वतः लिहिलेलं होतं की खुला परवाना आहे कुणी पण त्या प्रसिद्ध कराव्या. इतरांनी प्रसिद्ध केलेल्या अगदी उर्दू भाषेत सुद्धा शिवाजी कोण होता हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या आवृत्त्या आपण इथे धरलेल्या नाहीत. 38 वर्षापूर्वी हे पुस्तक प्रसिद्ध झालं पहिल्यांदा आणि 38 वर्षामध्ये याच्या लक्षावधी प्रती या छापल्या गेल्या, वेगवेगळ्या लोकांनी छापल्या, वितरित केल्या, विकल्या गेल्या, वाचल्या गेल्या आणि 2000च्या दशकामध्ये आता हे पुस्तक लग्नांमध्ये, वाढदिवसाला, इतर कुठल्याही चांगल्या प्रसंगाला भेट देण्याची पद्धत ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. या एवढ्या सर्व आवृत्त्या मी सांगितल्या, याचं कारण हे आहे, मला आपलं लक्ष ह्याच्याकडे वेधायचंय की एवढ्या आवृत्त्या प्रसिद्ध होणं, लेखकानं त्या लिहित राहणं, त्याच्यात भर घालत राहणं आणि लोकांनी त्या वाचणं, या सर्वांमधला एक ज्ञान व्यवहार आपण लक्षात घेतला पाहिजे. आता कुठे लोक वाचतात, आता मोबाईल पाहतात, आता नुसते स्क्रीन सरकवतात किंवा फक्त वाचन प्रेरणा दिवसापुरतं काहीतरी वाचनाबद्दल बोलायचं किंवा पुस्तक दिनाबद्दल स्वतःचे फोटो डकवायचे, एवढ्या पुरता हा सगळा व्यवहार केवळ नाहीये. एक मोठं चांगलं आशादायी चित्र आहे जे या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये ही ज्ञानाची संस्कृती आहे ज्याच्यातून इतक्या आवृत्त्या एका या पुस्तकाच्या प्रसिद्ध होत राहिलेल्या आहेत. हे अत्यंत आशादायक आणि चांगली गोष्ट आहे. आता या ज्ञान व्यवहाराकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचा जन्मच जणू वादळासाठी झालेला आहे. कारण आणि अर्थात हे वादळ वैचारिक होतं. 88 साली कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध झालं तेव्हाही त्याच्या विरोधात काही माणसं उभी राहिली ज्यांना हा विचार पटत नव्हता, परंतु त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं इतके लोक जमा झाले आणि इतक्या लोकांनी ती आवृत्ती खरेदी केली की त्याच्यामध्ये विरोधकांचा विरोध विरघळून गेला. विरोध झाला का तर झाला, पण तरीही हा विरोध हे बदला, या पुस्तकावर बंदी घाला या पद्धतीचा नव्हता. आम्हाला हे विधान मान्य नाही, आम्हाला हा मुद्दा मान्य नाही, म्हणून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेले आपल्याला दिसतात. 88 साली पण हे झालं आणि आज म्हणजे 38 वर्षापूर्वी झालेले प्रसंग आज एक विपरीत थराला आपल्याला जाऊन पोचलेले दिसतात. याच्यानंतर झालं असं की पहिला पुस्तक प्रकाशनाच्या वेळी जो गोळ झाला त्याच्यानंतर लोकांनी अधिक मागणी केली आणि पहिल्याच वर्षी त्याच्यात 6000 प्रती एकूण खपलेला आपल्याला दिसतात. अलीकडे 2024 मध्ये म्हणजे हे वाद झालाय पुस्तकाच्या शीर्षकावरनं. 2024 मध्ये याच पुस्तकाच्या संदर्भात एक वाद झालेला आहे
आपल्या स्मरणात असेल, प्राध्यापक मृणालिनी आहेर या शिकवत असताना वर्गामध्ये त्यांनी या पुस्तकाचा संदर्भ दिला. आता वर्ग खोल्यांमध्ये सुद्धा संस्कृतीचा ठेकेदार बसलेले आहेत आणि त्यांनी आक्षेप घेत या पुस्तकाचा संदर्भ का दिला म्हणून आहेर मॅडमच्या विरोधात काहूर माजवलं. पोलिसात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तक्रार त्यांच्याकडे आल्यानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, लेखकांनी लिहिलेलं आहे, प्रकाशक त्याच्यात दिले गेलेले आहेत आणि त्यामुळे हे पुस्तक वर्गामध्ये सांगायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. महाराष्ट्र शासनाने या पुस्तकावर कुठल्याही प्रकारची बंदी घातलेली नाही आणि त्यामुळे या पुस्तकाचा उल्लेख करता येऊ शकतो असं पोलिसांनीच संघटनांना सांगायला पाहिजे होतं, पण घडलं तसं नाही. पोलिसांनी उलट संस्थेला असं सांगितलं की डॉक्टर मृणालिनी आहेर यांची चौकशी करा. उलटे आदेश दिले गेले. शेवटी प्रकरण कोर्टात घेतलं आणि कोर्ट असं म्हटलं, माननीय कोर्टानं त्यांना पोलिसांना असं सुनावलं. ही कोणती लोकशाही आहे? कोर्ट सांगतंय एका पुस्तकाचा संदर्भ देणं त्याच्यातून काहूर करणं चुकीचं आहे आणि म्हणून लोकशाही आहे म्हणून तुम्हाला या पद्धतीनं वर्ग खोल्यांमध्ये ह्या पुस्तकाचा संदर्भ देऊ नका असं म्हणता येणार नाही. आज माननीय संजय गायकवाड या मंत्री साहेबांना आम्ही सर्व शिवप्रेमी, सर्व सत्यशोधक हाच प्रश्न जो माननीय कोर्टानं विचारलेला होता, गायकवाड साहेब ही कोणती लोकशाही आहे? अर्वाच्य भाषेत बोलणं, आई बहिणीवरनं बोलणं, तेही शिवाजी महाराजांच्या नाव घेत, ही कुठली लोकशाही आहे? तुम्हाला जर ते पुस्तक वाचून काही मतांविषयी आक्षेप असतील तर तसं तुम्ही लेखी प्रकाशकांकडे आता कळवा, कारण की लेखकाचा खून केव्हा झालेला आहे आणि त्या खुनाबद्दलही आपण विपरीत विधानं केलेली आहेत. लोकशाही आहे देशात आणि त्यामुळे वादे वादे जायते तत्वबोध, तत्वबोधासाठी वेगवेगळ्या भूमिकातून पुस्तकं लिहिली जाणं हे गरजेचं आहे. ज्ञान संस्कृती तेव्हाच वृद्धिंगत होते, विकसित होते, वाढते. हुकुमशाहीमध्ये ज्ञानाचा विकास खुंटतो, कारण तुम्ही मतच मांडायचं स्वातंत्र्य देत नसता. म्हणून संजय भाऊ थोडं सबुरीनं विचार करा, थोडं शांततेनं विचार करा. तुम्ही माफी मागितलीत पण माफीमध्ये सुद्धा एक अरेरावीची भाषा होती. तुमच्या पत्नीला एका विवाहामध्ये हे पुस्तक भेट मिळतं, त्या घरी आणून ठेवतात, तुम्ही फक्त शीर्षक पाहतात त्या पुस्तकाचं आणि त्या पुस्तकाच्या विरोधात तुम्ही काहूर माजवता. ज्या पद्धतीची तुम्ही भाषा वापरता ती अत्यंत अत्यंत चिंताजनक आहे, महाराष्ट्राच्या ज्ञानसंस्कृतीला घातक आहे. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. कव्हरवरनं पुस्तकाचा बद्दलची मतं बनवायची नसतात आणि आपण नेमकी ही गोडचूक केलेली आहे. शिवाजी कोण होता या शीर्षकावरनं तुम्ही आतलं काहीही न वाचता त्याच्यावर आक्षेप घेतले आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही महाराष्ट्राच्या ज्ञानसंस्कृतीला रसातळाला नेणारी बाब आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तुम्हाला जर खरं शिवाजी महाराजांचा अपमान कसा करतात, एकेरी उल्लेख कसे करतात हे बघायचं असेल ना, एकच उदाहरण देते, एकच कोटेशन वाचून दाखवते. अधिक असे असंख्य पुरावे आपल्याकडे आहेत. खल करायचा असेल तर शांतपणे समोरासमोर आपल्याला बसता येईल आणि त्याच्यावर चर्चा करता येईल. काय लिहिलंय राजा शिवछत्रपती पुस्तकात बम पुरंदरेंनी? पुरंदरे असं म्हणतात, म्हणजे पहा, आमचा प्रश्न हा आहे की शिवरायांची बदनामी कोणीच करता कामा नाहीये, या मताचे आम्ही पण आहोत. पण बदनामी नेमकं म्हणायचं कशाला हे पण जरा ठरवायला हवं. आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्रात शिवरायांचं कार्यकर्तृत्व खरं तर कोणी झाकून ठेवलंय? त्यांच्या विचारांचं, व्यवहाराचं विकृतीकरण नेमकं कुणी केलंय? त्यांची एकांगी मांडणी ही कुणी केली आहे हे आपण लक्षात घेतलंय का? कोणी कोणाला गुरुपद बहाल केलं? कोणी शिवाजी महाराजांच्या जन्मतारखांचा गोळ घातला? याच्याबद्दल खल झाला पाहिजे आणि आपण याचा विस्तारित आणि तळात जाऊन सखोल अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराजांची बदनामी करणारे लोक या देशात हयात आहेत. आपण त्यांच्याबद्दल मुख गिळून गप्प बसता कामा नये. ज्या तडफेनं आपण आज बोलतोय त्याच तडफेनं याही लोकांना तुम्ही प्रश्न विचारणार का? पुरंदरे असं लिहितात,
जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. हे कोणाबद्दल लिहितायत? मराठा सरदारांबद्दल लिहितायत आणि तिला म्हणजे जिजामातांबद्दल लिहितायत बम पुरंदरे. पुरंदरे म्हणतायत जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई, त्यांना स्वाभिमान नाही, कुळाशिलाची चीड नाही, बेअब्रूची चाड नाही, मोठेपणाची काय लिहितात बम पुरंदरे राजा शिवछत्रपती पुस्तकात माहिती आहे? ते लिहितायत मावळ्यांबद्दल, सरदारांबद्दल, दरकदारांबद्दल, जहागीरदारांबद्दल, आणि या जहागीरदार सरदारांबद्दल जिजामातांना काय वाटतं याच्याबद्दल बम पुरंदरे त्या पुस्तकात लिहितायत. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई, तिला म्हणजे जिजामातांना. हा एकेरी उल्लेख आहे, हा लक्षात घ्या. यांना स्वाभिमान नाही, कुळाशिलाची चीड नाही, बेअब्रूची चाड नाही, मोठेपणासाठी स्वतःची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत. हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष कसले हे. राजा शिवछत्रपती या पुस्तकातलं पान 78 आणि 79 याच्यावर बम पुरंदरे या पद्धतीचं लिखाण करतायत. ही असते बदनामी, हा असतो अपमान. शिवाजी कोण होता असा प्रश्न विचारत शिवाजी महाराज रयतेचे राजे होते हे सांगणारं पुस्तक हे महाराजांची बदनामी करणारं नसतं. हे आपल्याला अत्यंत शांतपणे समजून घ्यावं लागेल. बर, तुम्ही पानसरेंबद्दल अदवा तदवा बोललात, पण बागेश्वर धाम वरनं जे काही बोललं जातंय त्याचं काय करणार आहात? नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बागेश्वर धामचे बाबा काय बोलले? फार प्राचीन इतिहास नाही, मनुस्मृतीतला नाही, काल परवा बोललेत. बागेश्वर धामवाले महाराज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हटलेत, महाराज शेवटी लढाया करता करता थकले, युद्ध करता करता थकले, आणि नंतर ते स्वामी समर्थ रामदासांपाशी गेले. स्वामी समर्थ रामदासांना ते म्हटले, त्यांच्या डोक्यावर असलेला मुकुट त्यांनी काढला आणि रामदासांच्या पायी ठेवला, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, हा मुकुट राज्यकारभाराचा आहे, स्वामी तुम्हीच सांभाळा, माझ्यावर तुम्ही दया करा, मी थकलो आहे. कोण म्हणतंय? छत्रपती शिवाजी महाराज रामदासांना. बागेश्वर धामचे बाबा म्हणतायत, मग भगवान रामदासांनी तो मुकुट उचलला, महाराजांच्या डोक्यावर परत ठेवला, राज्य माझंच आहे पण चालवायचं तुम्ही. हा संवाद सांगतात. महाराज थकले होते, महाराज लढाया करून दमले होते. हा खरा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि हा आपण सहन करणार आहोत. आणि त्यांचे परत एकदा गुरु हे रामदास स्वामी होते. हा इतिहास खोटा आपण सहन करणार आहोत. अहो, याच महाराष्ट्राच्या सरकारनं जेव्हा आमच्यासारख्या शिवप्रेमींनी प्रश्न विचारले की दादोजी कोंडदेव गुरु आहेत, संत रामदास स्वामी गुरु आहेत, पुरावे द्या, समित्या नेमल्या गेल्या, महाराष्ट्र शासनाने नेमल्या, तज्ञ इतिहासकारांना त्याच्यावर नेमलं, आणि त्या समित्यांनी निकाल दिला की दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. जयसिंग पवार, डॉक्टर जयसिंग पवार इतिहासकार, नुकतंच त्यांचं निधन झालं, आणि त्यांनीही हे सिद्ध करण्यामध्ये पुढाकार घेतला की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची साधी भेटही झालेली नाही. म्हणजे राज्य पदरात टाकणं, झोळीत टाकणं, पायाशी टाकणं तर वेगळीच गोष्ट, दोघांची प्रत्यक्ष भेट नाही असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा कागद नाही. हे इतिहासकारांनी सांगितलं, महाराष्ट्राच्या शासनाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. आणि आज बागेश्वर धामचा बाबा मुख्यमंत्र्यांच्या समवेत ही मुक्ताफळं उधळतोय. हा आहे महाराजांचा अपमान, ही आहे बदनामी,
हे आहे एकांगी पद्धतीनं इतिहास लिहिणं, अनैतिहासिक इतिहास लिहिणं. आणि हा आहे इतिहासाची मोडतोड, इतिहासाचा बदल. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे जरा सजगपणे पाहिलं पाहिजे. पुन्हा मला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी महाराजांकडे आपल्याला जर बघायचं असेल, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची असेल, ती महात्मा फुल्यांसारखी घेतली पाहिजे. रायगडावरची समाधी शोधायला महात्मा फुले जातात. हिराबागेच्या इथे पहिली शिवजयंती साजरी करतात. ही बाजू आपली बाजू आहे. ज्यांनी महाराजांच्या समाधीवर धूळ चढू दिली त्या परंपरेचे वारसदार आपल्याला बनायचं नाहीये. आपला महात्मा फुल्यांचा वारसा पुढे आपल्याला चालवायचा आहे. आपल्याला प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांनी ज्या पद्धतीनं शिवरायांच्या इतिहासावर प्रकाश टाकला तसा इतिहास आपल्याला शिकला पाहिजे, पचवता आला पाहिजे. आपल्याला कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहिलं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला आरेरावीवर उतरून इतिहासाची अधिक मोडतोड आता परवडणारी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे आपला इतिहास विसरतात ते नवा इतिहास घडवू शकत नाही. आणि आपल्याला नवा हा सर्व वर्तमान बदलून नवा इतिहास घडवायचा आहे. आणि म्हणून इतिहासाची मोडतोड, इतिहासाचं ब्राह्मणीकरण होऊ द्यायचं नसेल तर इतिहासामधले वाद हे वादे वादे जायते तत्वबोध या पद्धतीनंच करावे लागतील. हाच या सत्यवेदचा सांगावा आहे. सत्य की जय हो. जय जिजाऊ, जय शिवराय.